अरे हाऊ एक्साइटेड आर यू गाईज बॉस. मी माझ्या काय नाही अजिबात नाही. आज सुप्रिया सुळेची प्रत्येक कार्यकर्ता बोलत होता मन की बात. आज मन की बात. आमच्या पक्षात प्रोटोकॉल नसतो. आम्ही कुटुंब म्हणून पक्ष चालतो. या पक्षात सब समान आहे. आदरणीय पवार साहेब सोडून आम्ही सब इक्वल आहे. नाही माझं आता 6 तास अजून बोलणार नाही. मग घेणार ते नाही मला माहिती. ते मला काय माहिती नाही. बैठक होणार आहे आज आणि मला माहिती नाही. मी जे सांगितलेलं काय नाही मला काही सांगितलेलं नाही. मी तुम्हाला एक सांगू का, हा नाराजी वगैरे शब्द आहे ना, हा घरी वापरायचा असतो. सदानंद सुळेंना मी सांगू शकते, सदानंद आय एम नाराज. इथे पक्षामध्ये नाराज नाही बॉस. आय एम अ प्रोफेशनल. मी या राज्याची आणि देशाची सेवा करायला आली. त्याच्यामुळे मला नाराजी व्हायचा अधिकारच नाही. आता इथे रिपोर्टर आलाय, कॅमेरामॅन 10 मिनिटं उशीर आला, वडापाव खात राहिला, तुम्हाला अधिकार आहे नाराज व्हायचा? क्या कर लोगे भैया, यू आर प्रोफेशनल. सो वी आर हे नाही. अरे असं कसं तुम्ही म्हणता? मला अधिकार नाहीये, कारण का मी लोकसेवेसाठी आलेले. मला अधिकार नाही. मी माझ्याबद्दल बोलते. हा अरे दादा, काँग्रेस आमच्यावर यायला तयार आहे, शिवसेना यायला तयार आहे. त्याच्यामुळे तो विषय येतोच कुठे. आणि मी सकाळी अरे हाऊ एक्साइटेड आर यू गाईज बॉस. काय म्हणले मी? त्यांना विचारलं नाही का की तुमच्या शहराच्या मुलाखती सुरू आहेत, तर तुम्ही इथे उपस्थित पाहिजे? या शहराच्या मुलाखतीच नव्हत्या. मुलाखती घेऊन झालेल्या आहेत. मी मुलाखतीसाठी बसलेलेच नाही आज. मी आज फक्त जे कार्यकर्ते आहेत त्यांना मी भेटले नव्हते. 1-on-1 प्रत्येकाने येऊन त्यांच्या मन की बात मला सांगावी. त्यांच्या मनात काय आहे, कुणाचा प्लॅनिंग काय आहे, तुमचा वॉर्ड बसलाय का नाही, तुमच्या वॉर्डमध्ये कोण कसं बसणार, काय तुम्ही अरेंजमेंट केली आहे, कसा प्रचार केलाय, सोशल मीडियाचं काय करायचंय, मी कुणाला फॉलो करायचंय इंस्टाग्रामवर, मी कुणाला फेसबुकवर फॉलो करायचंय, मी किती लाईक्स करायचे, ह्या सगळ्या कामासाठी इंस्टाग्राम सोशल मीडियाचं काय प्लॅनिंग झालंय, तुम्ही प्रचारासाठी काय करणार आहे, माझा किती वेळ अपेक्षित आहे, अमोलदादांनी किती वेळ द्यायला पाहिजे, कशा सभा घेऊया, प्रचार कसा करूया, पदयात्रा कधी काढूया, ह्याच्यासाठी